अहिल्यानगर जिल्ह्यात संत्र्याला भाव मिळत नसल्यामुळे लावलेला खर्चही निघू शकत नाहीये। यामुळे खंडाळा गाव आणि परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झालेत। राज्यात सरकार कोणतंही आलं तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी कोणालाही वेळ नाही। सरकार एका हाताने देते तर दुसऱ्या हाताने ओढून घेत असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे। यंदा माझी बागच फुटली नाहीये हवामान बदलामुळे। म्हणजे मला कमीत कमी 1400 झाडं आहेत, 100 झाडाला लाख रुपये तरी म्हटलं तर माझे 15 लाख रुपयाचं नुकसान आहे या वर्षी। माझी बागच एकदम टोटल एकाही झाडाला फळ नाही, थोडंफार फळ आले फक्त 4 झाडांना 5 झाडांना असे एवढ्या मोठ्या झाडात फक्त। सरकारने हेच खतावर खताच्या किमती थोड्या नियंत्रित कराव्यात आणि शेतकऱ्यांना होता होईल तेवढी मदत करावी आणि त्याचा हमी भाव द्यावा फळशेतीला। सरकारने व्यवस्थित खतावरचे भाव नियंत्रित केले पाहिजे। त्याच्यानंतर जीएसटी कमी केला पाहिजे। तुमचं ड्रीपवरला जीएसटी कमी केला पाहिजे, पाईपावरला जीएसटी कमी केला पाहिजे। खत सगळं ॲव्हरेज 5% आणलं पाहिजे। शेतकऱ्याला काय रिफंडेबल जीएसटी नाहीये, शेतकऱ्याला जीएसटीचा नंबर नाही। त्याच्यामुळे शेतकऱ्याला फक्त उजव्या हाताने घ्यायचं आणि शेतकऱ्याला डाव्या हाताने काहीतरी बोलवण करायची आणि शेतकरी शांत करायचा, एवढं धोरण आहे शासनाचं। अहिल्यानगर जिल्ह्यात संत्र्याला भाव मिळत नसल्यामुळे लावलेला खर्च देखील शेतकऱ्यांचा खरं तर निघत नाहीये। यामुळे खंडाळा गाव आणि परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झालेत। राज्यात सरकार कोणतंही आलं तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी कोणालाही वेळ नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।